मित्रांनो नमस्कार सर्वांचं मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करतो। मित्रांनो माझं नाव दिनेश गोंदे आणि आपण सगळेजण बघताय तुम्ही हे कोकणी फार्मर हे यूट्यूब चॅनल आणि दिनेश गोंदे हे फेसबुक पेज। मित्रांनो आजचा व्हिडिओ हा असा असणार आहे मित्रांनो की गरमी चालू झालेली आहे मित्रांनो आणि गरमीतून आपण जे पिल्लं काढण्यासाठी कोंबड्या रोवणीला ठेवतो त्यात ठेवणं योग्य आहे की काय, पिल्लं काढतात का गरमीतून मित्रांनो, ह्या विषयावरती आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करूनही मला सांगा मित्रांनो। व्हिडिओ बघून बऱ्याचदा काय होतं की प्रत्येक गोष्ट ही मी तुमच्यापर्यंत सांगत असतो, काही चुकत असतात काही बरोबर असतात गोष्टी, परंतु जर चुकीच्या असतील तर मित्रांनो चूक म्हणून सांगा मला। आपण शिकतोय कुक्कुटपालन व्यवसाय, आपण पूर्ण म्हणजे अनुभवी नाही, आपण अनुभव घेतोय शिकत आणि त्यानंतरच मित्रांनो आपण कुक्कुटपालन व्यवसायात सक्सेस होणार आहोत किंवा होण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो। तर चुकत काय असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मित्रांनो। मी तुम्हाला म्हटलं जसं की कोंबड्या काय करतात, आपण अंडी घातल्यानंतर ती अंडी काय आपण उचलत नाही, ते जिथं घालतात त्या तिथंच खुडूक होतात आणि पिल्लं काढतात मित्रांनो। पण आता गरमी चालू झाली आहे मित्रांनो, हे बघा ह्या कोंबड्या खुडूक झालेल्या आहेत ऑलरेडी आणि गरमी चालू झालेली आहे। तर होतंय काय आता मित्रांनो, रोवणीला बसतायत परंतु पिल्लं काढायच्या बाजूलाच राहतंय, अंडी अशी फुकट जातात। हे बघा ही अंडी तुम्हाला दाखवतो, ही अंडी असे काय होतंय 4-5 दिवस बसतात आणि नंतर ह्या कोंबडीने रोवण सोडले मित्रांनो। बघा गरमी हीट वाढल्यामुळे मित्रांनो बऱ्याचदा काय होतं की त्यांची जी आपण पोटाखाली ठेवलेली अंडी ही हीटमुळे खराब होतात। बरेच जण मला बोलले असे की खराब होतात, पण मित्रांनो आपण काय ती अंडी उचलत नव्हतो, ते त्यांची अंडी त्यांच्या डब्यात घालत होते आणि त्यानंतर ते तिथंच रोवून करून ती पिल्लं काढत असतात मित्रांनो। तर मला सांगा मित्रांनो, आता ह्या सीझनला आपण रोवण ठेवायचे म्हणजे पिल्लं काढायला कोंबडी ठेवायचे की न ठेवलेली बरी, काय करायचं की अंडी कलेक्ट करून आपण त्याला काय म्हणतो उबवणी यंत्र असतं त्यांच्याकडून ते उबवून पिल्लं काढून घ्यावीत मित्रांनो, मला सांगा। आजची व्हिडिओ छोटीशी होती, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।